संक्रांतीच्या आधीचा हा खास दिवस तो म्हणजे भोगी आणि या दिवशी भोगीची भाजी तर खाल्लीच पाहिजे. तर भोगीची पारंपरिक भाजी बनवण्यासाठी मी इथे कांदा खोबरं छान असं भाजून घेतलं, शेंगदाणे, आलं, लसूण मेन म्हणजे तीळ सुद्धा घेतलेले. हे बारीक करण्याच्या आधी ना मी कढईमध्ये तेल घेतलं कारण ते बारीक होईपर्यंत तेल मस्त तापलं जाईल. फ्रीजच्या मिररमध्ये थोडंसं मकडत-मकडत हा मसाला मी बारीक करून घेतला. जिरं, मोहरी टाकली. जो काही मसाला आपण बारीक केलेला होता तो पण त्यामध्ये ॲड केला. सगळं मिक्स केलं आणि कोणत्याही भाजीचा मसाला जेव्हा आपण बारीक करतो त्यामध्ये मीठ टाकायला कधीच विसरायचं नाही. एक नंबर टेस्ट येते भाजीला. मसाल्याला तेल सुटेपर्यंत आहे ना, मी ह्या सगळ्या भाज्या कापून आणि धुवून घेतल्या. आता माझ्याकडे जेवढ्या फ्रिजमध्ये अवेलेबल होत्या ना, तेवढ्या मी भाज्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये वांगं, बटाटा, हरभरा, वाटाणा, गाजर आणि मेन म्हणजे वालाच्या शेंगासुद्धा घेतल्या होत्या. मसाल्याला छान असं तेल सुटलं होतं. त्यामध्ये ह्या सगळ्या धुतलेल्या भाज्या ॲड केल्या. आता ह्या वाफेवर शिजेपर्यंत मस्त गरमागरम भाकरी बनवायला सुरुवात केली. आता ह्या भाकरीमध्ये सुद्धा तीळ टाकायला अजिबात विसरायचं नाही. मस्त तिळीच्या मोठमोठ्या भाकरी मी बनवल्या होत्या आणि त्या पण अशा टम्म फुगल्या होत्या. भोगीची भाजी मला सकाळीच बनवायची होती, पण घरामध्ये ती खाण्यासाठी मी सोडून कोणीही नव्हतं. म्हटलं जाऊ दे, संध्याकाळच्याच वेळेला बनवूया. तुम्ही कधी बनवली होती सकाळी की संध्याकाळी भोगीची भाजी? नक्की मला कमेंट करून सांगा. गरमागरम भाकरी आणि भोगीची भाजी एकच नंबर, स्वर्ग सुख. चलो बाय.